गुड इव्हिनिंग सर. अरे गोडबोले तुम्ही? माफ करा साहेब, भलत्या वेळेला आपल्याला त्रास द्यावा लागतो. पण साहेब, आपल्या कंपनीचा सगळा माल जॅक्सन अँड कंपनीने परत पाठवलाय. काय बोलता काय गोडबोले? हे खरंय साहेब. आपल्या कंपनीच्या मालाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललाय असं त्यांचं म्हणणं आहे. चायंट सन्सचं देखील हेच म्हणणं आहे. साहेब, सप्तरंग प्रायव्हेट लिमिटेडच्या 25 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हे असं घडतंय साहेब. शिवाय साहेब, कामगारांचा गेल्या 4 महिन्याचा पगारही खोळंबलाय. तुम्ही लवकरच द्यायला पाहिजे साहेब. शिवाय साहेब, कामगारांचं असं म्हणणं आहे, व्यवस्थापनानं कामगारांच्या मागण्यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी युनियन स्थापन केलेली आहे आणि लवकरच ते संप करण्याच्या विचारात आहे. येतो मी साहेब. साहेब, स्वतःला सावरा. अजूनही वेळ टळलेली नाही. पण हे जर का असंच चालत राहिलं तर सप्तरंग प्रायव्हेट लिमिटेडचं दिवाळ वाजायला फार वेळ लागणार नाही. येतो मी साहेब. काय वहिनी, बऱ्या आहात ना? काल कुठे दिसला नाहीत त्या? आणि हो, चंदू कुठे दिसत नाही तो? आहे ना, मी इथं आहे ना. काय काम होतं? बरं आहे वहिनी, निघतो. काय काय बोलत काय होतीस त्याच्याबरोबर? मी नाही, मी तेच. काय वहिनी म्हटल्या खुश काय होते? वा, तुला माहित नाही नालाय काय हलकट आहे तो. पण मी सुंदरबाई दिसली ना की गटवायला मोका. एक लक्षात ठेव, याच्या पुढे त्याच्यावर बोलताना जर दिसलीस ना तर याद राख. राधा, चंदू रागावला म्हणून वाईट वाटलं तुला? अगं, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? तुझ्यावर त्याचं खूप प्रेम आहे म्हणून तू त्या मुलाशी बोललीस ना, त्याचा मत्सर वाटला त्याला. राधाबाई, तुझ्यासारख्या वारांगणीने सौभाग्यवती होण्याचं स्वप्न पाहायचं नसतं. अगं, तुला चंदूबद्दल कितीही प्रेम वाटत असलं तरी तुझ्यासारख्या कोठीवर नाचणाऱ्या बाईशी तू कधीही लग्न करणार नाही. उगीच भ्रमात राहू नकोस. अगं, चंदूची आई तुला सुशील आणि साध्वी समजते, पण जेव्हा तिला तुझं खरं रूप कळेल तेव्हा तुला धक्के मारून घराबाहेर काढलं जाईल. नाही नाही, असं नाही होणार. स्वतःला चंदूची बायको समजून कसलं समाधान मिळवतेस? सुख हे ओरबाडून मिळत नसतं. पाय पुसण्यानं हात रुमाल होण्याची इच्छा धरायची नसते. पाय पुसण्यानं हात रुमाल होण्याची इच्छा धरायची नसते. पाय पुसण्यानं हात रुमाल होण्याची इच्छा धरायची नसते. काय हे? बस झालं तुझं पिणं. किती पेक झाले माहितीये? ही अवदसा एक दिवस तुझा सत्यानाश करेल. अवदसा? कुणाबद्दल बोलतेस ग तू? स्वतःबद्दल की दारूबद्दल? अवदसा म्हणे. अरे सत्यानाश आणखीन काय व्हायचं राहिला ग माझा? तुझा आणि त्या प्रभाकरचा ऐकून मी माईला फसवलं, तिच्याकडून सह्या घेतल्या, तेव्हाच तर सर्वनाशाची पहिली पायरी चढलो मी. नंतर मी माझ्या माईला घरातून बाहेर काढलं. प्रत्यक्ष जन्मदात्या आईला मी घरातून बाहेर काढलं. आणखीन काय बाकी राहिलं ग माझ्या आयुष्यात? इतकी पाप केल्यावर सर्वनाश होणारच. दे तो ग्लास, दे. मला सगळं विसरायचंय. ते म्हणतो ना.
चंद्रकांत. काका या ना. नमस्कार. नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. अरे मग घरी नाही काय यायचंस? बस बस. माईसाहेबांची काही खबर बात? सध्या माझ्याकडेच असतं. अच्छा, माईसाहेब सध्या तुझ्याकडेच? हो. ऐकून खूप बरं वाटलं. त्यांची तब्येत कशी काय? ठीक आहे. माईंना जप. अरे तुझ्या भावांनी त्यांच्या बायकांच्या आणि त्या कारस्थानी प्रभाकरच्या नादी लागून माईसाहेबांना घराबाहेर काढलाय. मला माहितीये काका, पण त्या प्रभाकरला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाहीये. मी सुद्धा त्याच संधीची वाट पाहतोय. आणि घाबरू नकोस, लवकरच तशी संधी चालून येईल. त्या प्रभाकरची संचालक पदावर नेमणूक झाल्यापासून कामगारांचे आणि त्याचे सारखे खटके उडत असतात. मीही अधूनमधून कामगारांना भडकवत असतो. आणि एकदा का कामगार भडकले म्हणजे मग या प्रभाकरला धडा शिकवणं काही अवघड नाहीये. घाबरू नकोस चंद्रकांत. अरे तू एकटा नाहीयेस, सगळे तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू काका, रिअली थँक्यू. खरं सांगू काका, वाटलं होतं सगळं जगच आपल्या विरोधात आहे, पण नाही. तुमच्या रूपानं आशेचा किरण अजूनही दिसतोय मला. हे तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. वा, मला काका म्हणतोस आणि परक्यासारखे माझे आभारही मानतोस. तू एक काम कर, एखाद्या बँकेमध्ये तुझं अकाउंट उघड. माईंचे पैसे त्या खात्यात ट्रान्सफर करायची व्यवस्था करतो. ठीक आहे. आई गोळी. अहो तुम्ही नुसते बसून काय राहिलात? घरात चहा पावडर नाही, भाजी नाही, बाजारात जाऊन घेऊन या. तू मला सारखी ऑर्डर काय कर? मग तुझी बायको आहे ना ती? राधा, चंदूला बाजारात जमेल असं मला काही वाटत नाही. तू जा बघू त्याच्या बरोबर. आता माई मी कशाला? तिला जाऊ दे ना. का तू गेलास तर काय होणार आहे? जाग तू तयारी कर. काय माई, कोण हवंय? हे काय, अजून मैफिलीची तयारी झाली नाही? मैफिल? हं? अहो कोण हवंय कोण तुम्हाला? अहो तीच आपली माया बाजारची मशहूर तवायफ राधाबाई. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इथं राधाबाई वगैरे कुणी राहत नाही. जा. तुमचा गोड गैरसमज झालेला दिसतोय मावशी. तुमची भावी सून राधा हीच मशहूर तवायफ राधाबाई. राधा? शक्य नाही, तुम्ही खोटं बोलताय. मी खोटं बोलत असेल ना तर तुमच्या चंद्याला विचारा, ज्यानं हजारो दिलांची धडकण असणाऱ्या त्या नाचणारीला तुमची भावी सून बनवलीये. शक्य नाही, माझी राधा तशी नाहीये. मावशी, तुमच्यासारख्या सरळ जीवन जगणाऱ्या बाईला मी खोटं कशाला बोलू? तुमची पण कमाल झाली आहे मावशी. आपण चप्पल काढून देवळात जातो, तुम्ही चपलेला थेट देवारात बसवले. येतो मी. आई आई मी बघा तुमच्यासाठी नवीन साडी आणली. हा रंग अगदी तुम्हाला शोभून दिसेल. आई उद्या तुम्ही ही साडी नेसाल ना, तेव्हा आपण महालक्ष्मीच्या देवळात जाऊया. आई, कोठीवर नाचून दौलत जादा म्हणून आशिक यारांनी फेकलेल्या पैशातून आणलेली ही साडी नकोय मला राधाबाई. का? राधाबाई म्हटल्यावर आश्चर्य वाटलं? राधा या नावाला कलंक फासलास की ग? मोठी जादूगारी निघालीस. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलाला आपल्या जाळ्यात ओढायची? तुला काय वाटलं, चंदूवर खोटं प्रेम करून त्याला नाच गाण्यात भुलवून तू तीव्रता म्हणून जगू शकशील? तुझा असली चेहरा आज माझ्या चांगला लक्षात आलाय. पैशासाठी लोकांना भुलवून कोठीवर नाचणारी राधाबाई आहेस तू. तुझ्यासारख्या बाजार बसवीला माझ्या घरात जागा नाही, समजलं? चालते हो इथून, निघून जा माझ्या नजरेसमोरून. जा म्हणते ना, चालते हो इथून, जा.
माझं ऐकून तर घे माई. तू समजतेस तसलं काय नाहीये ग. तू मला सुनेचं तोंड पाहायचं म्हणून सांगितलंस. मी त्या मुलीकडे गेलो होतो, पण तिने मला झिडकार. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ग माई. माझ्याकडे औषधाला सुद्धा पैसे नव्हते. चंदूशेठ, हा हार मोडा आणि आईचं औषध घेऊन या. नको राधाबाई, याची काही गरज नाहीये. मी करतो काहीतरी व्यवस्थित. तुला माहितीये, एकदा ती जायला निघाली होती. राधा, कुठे निघालीस? मला जाऊ द्या. अगं पण कृपा करून मला अडवू नका. अगं पण माईने मला विचारलं तर मी काय उत्तर देऊ? हे बरं राधा, मी तुला अडवत नाहीये, पण तू निदान माईनं सांग आणि मग जा. मी जाते हे मी आईनं नाही सांगू शकणार. तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. उद्या मी कोण आहे हे आईनं कळलं तर त्यांना काय वाटेल याचा विचार केलाय तुम्ही? नाही, मी आईंची आणखी फसवणूक नाही करू शकत. प्लीज मला जाऊ द्या. राधा, मी तुझ्यासमोर हात जोडतो. अगं तुझ्यामुळेच तर माईची तब्येत सुधारली ना, आणि अशा परिस्थितीत तू गेलीस तर? तू काही काळजी करू नकोस. मी माईनं सगळं समजावून सांगेन. सगळं काही व्यवस्थित होईल. माझ्यावर विश्वास ठेव. तुळस किती शोभिवंत वाटली तरी तिला देवाऱ्यात नाही बसवत. तिला बाहेरच राहावं लागतं. राधा, आई उठले वाटतं. थांब राधा. थांबाई, आत येऊ नका. हा बाजार आहे, देऊळ नाही. मी तुला तेच सांगायला आले राधा. तुझी जागा देवळात आहे, या बाजारात नाही. माणसाचं पावित्र्य त्याच्या देहावर नसून त्याच्या मनावर अवलंबून असतं, हे आम्हाला फार उशिरा कळलं. अगं किती थोड्या दिवसात तू आमचं पूर्ण जीवन व्यापून टाकलंस. राधा, मी न्यायला आले. आई, बाईसाहेब, आजपर्यंत मी फक्त देवदेवतांची नावं ऐकली होती. आज प्रथमच दर्शन घेते. अहो मावशी, मला एवढा मोठेपणा देऊ नका. अहो, माणसाला माणूस म्हणून जगता आलं ना तरी खूप झालं. ही माणुसकी आमच्या राधा. अगं माणसाने इतकं चांगलं असू नये, समोरच्या माणसाला स्वतःचीच लाज वाटेल. आई, मावशी, जाते मी. ये. निमा, ए निमा, कशाला शंका करतोस माझ्या नावानं? या पाकिटातले पैसे काय झालेत? मला काय विचारतोस? जुगारात उधळायला मी गेलेलो ते क्लब मध्ये. शहाणपणा करू नकोस, थोमार फाडून ठेवीन. मला पैसे हवेत. कशाला हवेत तुला पैसे? पत्ते खेळायला. माझ्याकडे पैसे नाहीयेत. अच्छा, तुझ्याकडे पैसे नाहीयेत? हो. अरे हा बंगला, ही कंपनी ऐश्वर्य मिळवण्यासाठी म्हणून माईला आणि चंदूला घराबाहेर काढलं ना. प्रत्यक्ष माईचा अपमान करून मी तुला या वैभवाच्या राशीवर बसवलं, आणि तू मला सांगतेस पैसे नाहीयेत म्हणून? आई ग, आता आईची आठवण होतीये. मग मला किती होत असेल? हे बघ, माझा हार मला परत दे. मिळणार नाही. चंदून हा हार चोरला असं समज. माईसाहेब, आमचे 4 महिन्याचे पगार मिळाले नाहीयेत. आमची बायका पोरं उपाशी मरतायत. तुम्ही जरा लक्ष घाला. माईसाहेब, तुम्ही लक्ष नाही घातलं तर कंपनी बंद पाडायची वेळ आहे. त्याआधी काहीतरी करा. बाईसाहेब, तुम्ही आणि अप्पासाहेबांनी किती परिश्रमांनी कंपनी उभी केली. आम्हा कामगारांना आपलेपणानं जपलं, आणि आता प्रभाकर साहेब ती कंपनीची जागा विकायला निघाला. नाही, मी मुळीच होऊ देणार नाही. प्रभाकरचा कंपनीची जागा विकण्याचा डाव मी उधळून टाकेन.
तुम्ही निर्धास्त असा. तुमचे थकलेले पगार तुम्हाला मिळतील. तुमच्या बायका पोरांना मी मुळीच उपाशी राहू देणार नाही. चंदू, आपल्याला याचा सोक्षमोक्ष आता लावायलाच हवा. बोल, कंपनीची जागा विकायला निघाला होतास? तुझ्यामुळे माझ्या आईला घर सोडावं लागलं. माझ्यावर चोरीचा आळ आला होता. चंदू चाकू याच्यावर सह्या कर. काय? हा बंगला आणि कंपनी आता तुमच्या दोघांच्या नावावर राहिलेली नाही. प्रश्न विचारू नको, सही कर. करतो. काय बघताय? काय चालतं का? चल. माई, आम्ही चुकलो. आम्हाला माफ कर ग. प्लीज माई. ठीक आहे. थांबा प्लीज, प्लीज थांबा. राधा, आई, आई, झालं गेलं विसरून जा. तुम्ही माझ्यासारखीचा देखील उद्धार केला आणि स्वतःच्या मुलांना माफ नाही करणार? राधा, माफ त्यांना करायचं असतं ज्यांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो. अगं, पैशाच्या मोहापायी त्याने आईची पर्वा केली नाही. जाऊ दे त्यांना. आई, एकदा माफ करा, फक्त एकदाच, माझ्यासाठी. माई, माफ कर ग आम्हाला. माया, मला माफ. माई, आम्ही चुकलो. आम्ही चुकलो ग.